हेच खरं दुखणं आहे आप्पा. आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 60 वर्षापूर्वीच कोकणाच्या इतिहासाच्या कपाळावरती हे लिहिलेलं होतं की अगोदर शिका, चांगलं परीक्षण करा आणि प्रशिक्षण घ्या. आजही कोकणात प्रशिक्षणाच्या बाबतीमधली पाटी कोरी आहे. आपण हे अचूक ओळखलं की तुम्हाला जगण्यासाठीची एक तरी कला शिकावी लागेल. शिकलेली कला कधीच माणसाला उपाशी मरू देत नाहीत. असो, एक आणखी त्यातलाच एक छोटासा एक उपप्रश्न असा आहे की आता जिजाऊच्या अजेंड्यावरती काय आहे? शिक्षण, आरोग्य, परीक्षण, प्रशिक्षण. आणि आम्ही पाहिलं की जव्हारच्या खिंडीपासून तर थेट सावंतवाडीच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत मला वाटतं 4 डझनांपेक्षा जास्त लायब्ररीज निर्माण झालेल्या आहेत. ह्या लायब्ररीचा कितीचा उपयोग होतो? आज मोखाड्याला आम्ही एक घर जळालं, आम्ही तिथे भेटायला गेलो होतो, तो तलाठी आपल्या मोखाड्याच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत नव्हता. आज जव्हारचं सांगायला गेलं तर जव्हारला दोन्ही बाजूला 2 CBSE स्कूल आहेत. त्याचबरोबर पोलीस भरती केंद्र, पोलीस व सैन्य भरती केंद्र आहे. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातील दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढे तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास तुफान. अभ्यासिका आहे की जी अभ्यासिका इतकी उत्तम आहे का ज्या अभ्यासिकेमध्ये वडील नसलेले ललित मौलेसारखा तरुण तो तिथे अभ्यास करायला आला, त्याला अभ्यास करण्यासाठी लायब्ररी म्हणून पण आपण ड्युटी दिली. तो नगरविकास खात्यामध्ये महाराष्ट्रात पहिले आले. झडपोलीला आलं तर झडपोलीला खाली आल्यानंतर अनेक विद्यार्थी घरून पळून येतात आणि पोलीसची वर्दी घेऊन किंवा सरकारी वर्दी घेऊन जातात. डहाणूमध्ये जिजाऊ लायब्ररी होती, तिथे मी जात होते. नंतर मला कळालं की इथे एक झडपोलीला येण्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम होते. मग ती एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्या एंट्रन्स एक्झाम मी क्लिअर केली. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला. त्या इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन होऊन नंतर मी आपल्या जिजाऊ संस्थेच्या लायब्ररीशी जोडले गेले. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, त्याच्यासाठी बरीच मुलं पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यासासाठी जातात. परंतु आपण आपल्याला इथल्या छोट्याशा खेडेगावात म्हणजे जी मुलं फायनान्शियली अफोर्ड करू शकत नाहीत, म्हणजे क्लासेस लावून किंवा लायब्ररीची सुद्धा फी आपण बघितली तर बरीच असते, जी लहान किंवा गरीब घरातली मुलं अफोर्ड करू शकत नाही. तर इथे लायब्ररीमध्ये येऊन आम्हाला प्रत्येक सुविधा फ्रीमध्ये मिळत आहेत. म्हणजे पुस्तकांपासून सांगा किंवा प्रत्येक गोष्टीतून फ्री मिळते. MPSCची तयारी करताना आम्हाला एक राज्यशास्त्र किंवा राज्यघटना हा एक विषय आहे. त्याच्यात आम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या आपल्या हक्कासाठी, म्हणजे आपण एक भारतीय नागरिक म्हणून कसं एक राहू शकतो किंवा आपल्या कोणत्या हक्क आहेत
ते आम्हाला म्हणजे माहिती नव्हतं. तर त्या गोष्टीतून, त्या पुस्तकातून आपल्याला बरीच माहिती मिळाली आणि आपल्या वैयक्तिक जीवनावर त्याचा बराच परिणाम झाला आणि आपण त्या गोष्टीतून आपण पुढे अधिकारी झाल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा बराच फायदा होणार आहे. इथले जे शिक्षक होते ते म्हणजे काही कॉन्सेप्ट आम्हाला कळत नव्हते, जे आम्ही सेल्फ स्टडी थ्रू करत होते. त्या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर करून दिले. माझ्या मित्राकडून मला माहिती मिळाली की अशी संस्था आहे आणि वाड्यामध्ये त्यांची लायब्ररी आहे. जिजाऊ संस्थेच्या वाडा लायब्ररीशी पहिल्यांदा जोडला गेलो आणि तिथून माझ्या अभ्यासाला प्राथमिक सुरुवात झाली. सुविधा बोलाल तर इथे 2 मजल्याचं वाचनालय आहे. त्यानंतर आम्हाला मेस आहे इथे. हॉस्टेल राहायला मोफत आहे. वर्षाला ज्या काही लेक्चर्स होतात ते मोफत मिळतात. टेस्ट सिरीज हे सर्व कोर्सेस आम्हाला आणि तज्ज्ञ मार्गदर्शकसुद्धा इथे उपलब्ध होतात लेक्चर्ससाठी. या सुविधा वाचनालयाअंतर्गत मोफत आहेत. वाचनालयातील जे पुस्तके आम्ही वाचतोय त्याचा प्रत्यक्ष अनुभव एक सामान्य नागरिक आणि आम्हाला यांचा फार विसंगती आहे. इथले शिक्षक बोलाल तर मोस्टली तज्ज्ञ मार्गदर्शक असतात, अनुभवी असतात आणि पुण्यासारख्या ठिकाणाहून इथे शिक्षक येतात. या वाचनालयाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे पुस्तके भेटले. UPSC सारखे पुस्तकं खूप महाग भेटत आहेत आणि तेवढी महागडी पुस्तके आपल्याला म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांना एवढा उपलब्ध करता येत नाही आणि या वाचनालयातून आम्हाला ते उपलब्ध करून दिले. मी जेव्हा इथे आली तेव्हा तर मुळात माझा अजिबात विश्वासच बसत नव्हता की इथे सगळं काही फ्री म्हणून दिलं जातं. सगळ्याच गोष्टी म्हणजे हॉस्पिटल सुविधा वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या मोफत आहे आणि त्यापासून जास्त करून मुलांना जे शिक्षण घेत आहेत, जसं की आपल्याला माहिती आहे बाहेर खूप खर्च होतो, त्याप्रमाणे इथे खर्च अजिबातच नाही आहे. मुलांना सगळं शिक्षण फ्री दिलं जातं. त्यामुळे माझ्या मते तरी मुलांना खूप फायदा होतो आणि मी जिजाऊ संस्थेचे आभार मानते की त्यांनी मला इथे सर्व सुविधा दिल्या, मला इथे येण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे. तिथे कल्पेश भावर नावाचा तरुण, तो आणि त्याचा भाऊ आला होता. तो RFO म्हणून महाराष्ट्रात दुसरा आला. त्याचा भाऊ इरिगेशन विभागामध्ये अधिकारी झाला. तर अशा हजारोच्या संख्येने गट विकास अधिकारी झाले, लेबर कमिशनर झाले. अगदी स्वप्नील मानेसारखे तरुण तर 2018ला आपल्याकडे आले. 2021ला IPS ऑफिसर म्हणून वयाच्या 25व्या वर्षी पश्चिम बंगाल नोकरी करतात आणि तेही की ज्यांना लहानपणी आई गेल्या होत्या, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना वडील गेले. त्यांच्याकडे महत्त्वाकांक्षा होती, अभ्यासाचं सातत्य होतं. त्यांना जिथे आडेल तिथे जिजाऊने प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि आज त्या IPS अधिकारी नॉन करप्टेड IPS अधिकारी म्हणून पश्चिम बंगालला काम करतात. अगदी त्यांनी त्यांच्या ज्युरिडिक्शनची गोष्ट सांगितली का तिथला PI त्याला 2 कोटी रुपये महिन्याला मिळतात, पण या माणसांनी 1 रुपयालाही शिवलेला नाही. त्यांचा चेहरा बघितल्यानंतर समजतो का तो जिजाऊच्या तालमीतनं घडलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लढतोय, बाबासाहेबांच्या विचाराने लढतोय. का एका आपल्या अकॅडमीतला तरुण आज बिहारसारख्या राज्यामध्ये IPS ऑफिसर होतो. त्यांचं लग्न झालं मुक्त, त्यांच्या मिसेसही IPS आहेत कर्नाटक कॅडरला. म्हणजे विचार करा ताकद किती मोठी असते.